अकुशल कर्माचं मूळ काय आहे, कुशल कर्माचं मूळ काय आहे हेही पाहिलं जातं. कुशल अकुशल कर्म, तर मी असं समजतो की या यशाच्या मागे. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सर्व संबंधित उपासक उपासिका, महिला मंडळ, आज 3 कार्यक्रम आपण एकत्र करीत आहोत. एक तर माता रमाईची 126वी जयंतीचं आपण त्याला स्वरूप दिलेलं आहे. या विहाराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन 2 वर्ष झाली. त्याचा एक वर्धापन दिन आणि 15वी बौद्ध धम्म परिषद असा संयुक्त कार्यक्रम वर्मानगर या परिसरामध्ये होत आहे. 2 वर्षापूर्वी विहाराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला मी इथे आलो होतो. पण 2 वर्षानंतर आता परत 26 महिन्यानंतर इथे बोलावणं आलं. सम्यक संबुद्ध बहुउद्देशीय संस्थेमुळे मला अपेक्षा होती की मूर्ती स्थापन झाल्यानंतर सातत्याने काही शिबिर कार्यक्रम आपल्याकडे राबतील. नेहमी धम्मदेशना प्रवचना होतील. पण ते काही होऊ शकलं नाही. बुद्ध मूर्ती बसवली, जबाबदारी संपली. इथपर्यंत आपली मर्यादा होती. बांधवानो, विषय अवघड आहे. खरं म्हणजे बौद्ध धर्मामध्ये मागे एक कार्यक्रमात बोललो, इथे बोललो कुठं माहित नाही मला. बौद्ध धर्मामध्ये खरं बोलायचं आहे की नाही? खरं बोलायचं का खोटं बोलायचं आहे? खरंच बोलायचं. पण खरं बोलल्यावर माणसाला राग येतोय, काय करावं? आता अडचण आहे की नाही आमची? खरं बोलायचं तर बौद्ध धर्मात खरं बोला म्हणतात. हो दावडेजी. आणि खरं बोलल्यावर माणसाला राग येते, बाईलाही राग येते, लहान लेकरालाही राग येते खरं बोलल्यावर. आता खरं बोलावं की खोटं बोलावं हा एक प्रश्न येते. खोटं बोलायचं तर नाही धर्मामध्ये आपल्या. फार अवघड विषय आहे. मी 48 वर्ष झाली मला दीक्षा घेतली आणि परभणीचा माझा संबंध 45 वर्षापासून आहे. संपूर्ण मराठवाड्याचा आहे. 65 वर्ष वय झाले आणि तेव्हापासून मी काम करतो, अध्ययन आणि अध्यापनाचं दोन्ही. MA, नेट, सेट, PhD केलेली आहे. काल आमच्या गाडीची रिडिंग ड्रायव्हरला विचारलं, म्हटलं किती झाली? मध्ये तर 3-4 गाड्या झाल्या. आता 8 वर्षामध्ये 2.25 लाख किलोमीटर गाडी फिरली. 8 वर्षामध्ये. त्याच्या आधीचं वेगळं मस्त. मी हे कथा कशासाठी सांगू लागलो, का सांगू लागलो? याला किती तेल लागलं असेल, समाजाचा किती डिझेल लागला असेल, किती वेळ गेला असेल, किती गावं झाली असतील, किती लोकांच्या मध्ये जाऊन झालं आपलं. आणि हा सर्व समाजाचा पैसा लागला असेल नाही. आम्ही काय नांगर हाकून आणतो? आमच्याकडे काय? हे सर्व करत असताना
आम्ही मागे वळून पाहतो 48 वर्षामध्ये आपला वेळ, शक्ती, बुद्धी, पैसा, आयुष्य वाया तर गेलं नाही ना, याचाही मागोवा घेत असतो. बांधवांनो, हे सर्व करत असताना जे जे काम आतापर्यंत मराठवाड्यामध्ये तरी किमान अजिंठ्याला आमच्या ट्रस्ट कडून 74 एकर जमीन असेल, लातूर असेल, बीड असेल, दाभड असेल, हिंगोली असेल, पूर्णा असेल, देगाव-फाटा असेल, जालना असेल, उस्मानाबाद असेल, सर्व जिल्ह्यामध्ये प्रचार प्रसार हे सेंटर उभे करण्यात, ज्या ज्या ठिकाणी उभे केले, जमिनी घेतल्या, आतापर्यंत उपासकाच्या दान देणगीमधून 100 एकर जमीन आपण विकत घेतलेली आहे. या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या, देगाव फाट्यालाही आहे 5.5 एकर. उद्या आता 24ला परिषद आहे तिथे देगाव फाटा, या आपल्यापैकी उपासकांच्या दान देणगीवर. आणि आता खंदारी म्हटल्याप्रमाणे कुणालाही लोक पैसे देत नाहीत, देतात ज्यांना द्यायचे त्यांना देतात. कोणालाही जेवण देत नाहीत लोक, ज्याला द्यायचं त्याला देतात. कोणाचंही स्वागत करत नाहीत लोक, ज्याचं करायचं त्याचंच करतात. लोक ज्याला सन्मान द्यायचा त्याला देतात, कोणाचाही सन्मान करत नाहीत. आणि तो सन्मान, ते भोजन, ते दान, ते पैसा, ते जमीन त्या व्यक्तीची नसते, त्याच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान असतो, व्यक्तीचा नसतो. म्हणून तुम्ही भक्तिजीचा सन्मान करता म्हणजे बुद्धाच्या भिक्खूच्या चिवराचा सन्मान करता असं मी समजतो. कारण भिक्खू संघ, भिक्खू धम्म आपल्याला जिवंत ठेवायचं, म्हणून तुम्ही भिक्खूंचा सन्मान करता. हे करत असताना हे सोपं काम नाही. आणि जे जे काम तुम्हाला सांगतो आतापर्यंत हाती घेतलेलं आहे आमच्या सर्व टीमनं, ज्या ज्या संस्थांचे आमचे सभासद कार्यकर्ते सोबत आहेत, मी एकटा नाही आहे. जे जे काम हाती घेतलं त्या त्या कामात यशच आलेलं आहे, अपयश आलं नाही हे तुम्हाला सांगतो. अपयश नाही आलं आतापर्यंत. आणि अपयश न येण्याच्या मागचं आमचा जो बुद्ध धर्माचा कर्म सिद्धांत आहे, सहजरावजी, तो कर्म सिद्धांत फार महत्वाचा आहे. कारण कुशल कर्म, अकुशल कर्म, कुशल कर्माचं मूळ, अकुशल कर्माचं मूळ, अकुशल कर्माचं मूळ काय आहे, कुशल कर्माचं मूळ काय आहे हेही पाहिलं जातं. कुशल अकुशल कर्म, तर मी असं समजतो की या यशाच्या मागे आपल्या कुशल कर्माचा हा परिणाम आहे. आणि निश्चितपणाने कुशल कर्माचा परिणाम होतो. बघा, माणूस पाण्यात पडला, पाण्यात पडल्यावर माणूस मरत नाही. चालवे, पाण्यात पडल्यावर पोहता येत नाही म्हणून मरतय माणूस. पाण्यात पडल्यानं माणूस मरत नाही, पोहता येत नाही म्हणून मरत. विषयाचं ज्ञान नाही, कला नाही, म्हणून त्या अज्ञानामुळे त्याला दुःख होतंय आणि अज्ञानामुळे ते मरतंय. विषयाचं ज्ञान झालं, त्याच्या जर कला आली तर तो मरत नाही. पोहता आलं तर कसा मरेल, पोहता येत नाही. मनुष्य प्राणी, मी नेहमी सांगत आलो बांधवानो, हा अवघड प्राणी आहे. मागच्या वेळेला मी ते प्रवचन दिलं, ते काय प्रवचन दिलं ते मला पूर्ण माहिती आहे. आता इथे काय दिलं होतं तुमच्या लक्षात नसेल कोणाच्या, पण मला माहित आहे. 2 वर्ष जरी झाले
तेव्हा अवघड आहे मनुष्य प्राणी. या मनुष्य प्राण्याचा अंत लागत नाही. आता माणूस दिसतोय नाही, ते दिसतंय तसा नाही आहे माणूस. वर वेगळाच आहे, मधून वेगळाच आहे. बाई वर दिसते तेवढी नाही बरं का, आतमध्ये वेगळीच बाई आहे. आतला फार अवघड प्राणी आहे, वरचा वेगळा आहे. दिसायचा वर दिसतो तितका सोभर, तितका साजरा प्राणी नाही आहे. अवघड आहे. आणि वरचा दिसायला सोपा आहे, आतला दिसायला फार अवघड आहे. भल्या भल्याला आतला अंत लागला नाही तर तुम्ही आम्ही पाला पाचोळा आपलं काय तर आतला अंत लागला नाही भल्या भल्या. एक गरीब बाई, जेवणाचा डबा होता, त्याच्यात आता पातळ भाजी होती, डाळ. रिक्षात बसली, आता ते हलणारच नाही. दुसरा एक शेजारी, दुसरा प्रवासी बसला, जंटलमेंट होता, टाय कोट घातलेला, भारी माणूस होता बाईच्याशी. त्याच्या अंगावरती डाळ सांडली. आता ते हल्ल्यावर सांडणार. त्याला राग आला. राग फार लवकर येते बरं का माणसाला. खरं बोलल्यावर तर लवकर राग येते. काय म्हटले, माझा 5,000चा ड्रेस आहे, तू खराब केला म्हणले, हे भरून द्या म्हणले. आता ती गरीब बाई कुठून भर. त्या बाईला भांडण करू लागला. उतरला, भांडतच उतरला. नाही म्हणले भरून दे. आता ती बाई म्हणली, मी गरीब बाई, माणूस चुकून. मग दुसऱ्या एक सज्जन माणसानं यांचे कवलाळी पाहिली. काय झालं, काय असं झालं. तेव्हा थांबा, त्याने समजून सांगितलं. काटेजी वकील आहे, न्याय निवाड, ते काही समजून ऐकायला तयार नाही. मग असं करा म्हणले. त्या माणसानं 5,000 काढले, त्या बाईला म्हणले देऊन टाक याला, जाय. काही संबंध नाही त्याचा, त्या बाईशी संबंध नाही, त्या जंटलमॅनशी संबंध नाही, त्या रिक्षावाल्याशी संबंध नाही. ती राईट माणूस. 5,000 बाई म्हणलं देऊन टाकतात, जाऊन. त्या बाईनं घेतले, त्या माणसाला दिल्यावर तो चालायला लागला. हा जंटलमॅन, हा दुसरा जो माणूस होता ती राईट थांब म्हणला. का 5,000 घेतले ना म्हणलं, आता ते कपडे काढ म्हणला. कपडे जे अंगावरचे काढ. पैसे घेशील आणि कपडे घेशील असं कसं होईल. एक तर पैसे घे, नाही तर कपडे घे. कपड्याचा मोबदला घेतला की आम्हाला मी काय भोंगळा जाऊ काय. तू कसं जायचं तुझं तू ठरवलं, आम्हाला सांगू. तुझं पाय म्हणला कसं जाय. तुला भरून पैसा भरपाई दिली ना, कपडे काढ म्हणलं. हा असं कुठं, असंच असतंय म्हणलं. गपची 5,000 वापस दिले गेला. माणसं फार अवघड आहेत बरं का. जगामध्ये माणसाचं काही सांगता येत नाही. स्वार्थासाठी, लोभासाठी, प्रतिष्ठेसाठी, पदासाठी, गर्व आणि अभिमानासाठी काय अकुशल कर्म. काय त्या हत्या करणं अकुशल कर्म आहे, पंचशीलात म्हणतो ना आपण. पण अकुशल कर्माचं मूळ काय आहे, हा कुशल मूळ काय आहे. रागामुळे हत्या कर, द्वेषामुळे हत्या कर. माझ्या बायकोकडेच का पाहिलं, राग आला, भांडण उभं राहिलं. माझ्या पोरीकडेच का पाहिलं, राग आला, भांडण उभं राहिलं. रागानं, राग हे अकुशल मूल आहे. हत्याच्या पाठीमागे लोभ आहे, स्वार्थ आहे. माझं शेत बळकवलं, माझा प्लॉट बळकवला, माझं घर बळकवलं, स्वार्थ आहे की नाही. हे अकुशल मूल आहे. अकुशल कर्म करतंय, पण त्याच्या पाठीमागे जी पार्श्वभूमी आहे ते करण्याच्या मागची, ती भगवान बुद्धाने शोधली. कशामुळे करतो, कारणाशिवाय घटना घडते का. म्हणून ते बुद्धाने कुशल मूल शोधलं की रागामुळे हत्या करताय,
द्वेषामुळे हत्या करताय, गर्व आणि अभिमानामुळे हत्या करताय. मी काय कमी आहे का त्याच्यावर? त्याच्यामध्ये डिंग मारण्याचा स्वभाव उभा राहिला, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये काही उच्च समजण्याचा स्वभाव उभा राहिला. आणि या स्वभावामुळे तो मला काय समजते, मी त्याला काय समजतो, तो मला काय समजते, यामधून भांडण उभं राहिलं, हत्या होते ना. म्हणजे त्याच्या मागे मूळ आहे अकुशल कर्म. जे जे करतो त्याच्या मागे चोरी करण्यामागे सुद्धा अकुशल मूल आहे. काय करावं ते खायला नाही, नोकऱ्या नाही, उद्योगधंदा नाही, शेतीबाडी नाही, घरी मायबाप बरे पाहत नाही, तुम्ही चोऱ्या करू देत नाही म्हणता. काय करावं तरी काय म्हणतात. म्हणजे चोऱ्या करण्याच्या मागे, डकैती करण्याच्या मागे, त्याच्या मागे सुद्धा अकुशल मूल आहे. त्याचं मूळ कुठं आहे? त्याला भाकर पाहिजे, कपडा पाहिजे, घर पाहिजे, बायको पाहिजे, बायकोच्या गरजा पुरवायला पाहिजे, मुलं आहे, मुलाच्या गरजा पुरवायला पाहिजे, त्याला लागते पैसा. आणि तो मिथ्या मार्गाने कसं मिळवता येईल याचा तो प्रयत्न करतो. ते अकुशल मूल आहे. सम्यक मार्गाने तर त्याला मिळवता येत नाही. म्हणून मिथ्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतो. दुःख बघा, एक मनुष्याचे वडील वारतात, काही दिवसाने, महिना दोन महिन्याने आई बी वारते. नंतर महिना दोन महिन्याने त्या ग्रस्ताची बायको हरवल्या जाते. मग तो रडायला लागला. एक दिवस झाले, दोन दिवस झाले, 4, 8 दिवस झाले, रडतच बसायला. मग काही लोक आले समजायला, म्हणले तुझा बाप वारला तेव्हा तू 2-3 दिवसच रडला. म्हणले आई वारली म्हणला तेव्हा म्हणला तो फार दिवस रडला नाही, 2-3 दिवस रडला. साळवेबाई ऐकू लागल्या ना. पण तेव्हा आता तुझी बायको हरवली म्हणले, मेली तर नाही म्हणले, तर तू 8-10 दिवस झाले म्हणले सारखा रडतोस. त्याचं काय म्हणला, बायको हरवली म्हणून रडत नाही हो म्हणला. म्हणजे पण तर बाप मेला तेव्हा 4 माणसं मला समजवायला आले. काही बाबा म्हणले बाप मेला तर काय झालं, आम्ही आहे ना म्हणले बापाच्या प्रती तुझी देखभाल करायला, तुझ्या माग पुढं आम्ही बाप म्हणून उभा राहतो ना म्हणले. मला समजवायला लोक आले. माय मेल्यावर म्हणला 4-2 बाया आल्या. म्हणले काय माय देत, आम्ही माय नाही का म्हणले, आम्ही आहे ना म्हणले माय, माईचं प्रेम आम्ही देतो ना म्हणले तुला. पण आता कोणीच समजवायला येईना म्हणले, मला याचं रडू आले. बायको हरवली याचं रडू मला समजवायलाच येईल. बाप मेला तेव्हा आले, माय मेली तेव्हा आले. बघा असा हा अवघड प्राणी आहे. याला जीवनामध्ये कुशल आणि अकुशल काय आहे, सत्य आणि असत्य काय आहे, ज्ञान आणि अज्ञान काय आहे, हे जरा नीट उमजत नाही, कळत नाही. सर्व ठिकाणी माणसं वाटेकरी होऊ शकतात, काही ठिकाणी वाटेकरी होत नाहीत, माणसं होऊ शकत नाहीत. एखाद्या माणसाचा हात मोडला
तर डॉक्टर पट्टा करून त्याच्याच गळ्यात पहा. किती प्रेमाची बायको राहू द्या, माझ्या गळ्यात बांधा म्हणित त्याच्याच गळ्यात. आणि हिचा आम्ही माग फिरते करत कसं काय बरं आहे त्याच्याच गळ्यात. त्यालाच माहिती काय दुःख आहे, त्याचं त्याला दुःख माहित आहे, दुसऱ्याला नाही. जिस तन लगे वही तन जाने, बीजा क्या जाने गवारा. बांधवानो, ज्याचं दुःख असतंय त्याला ते दुःख कळतंय. या देशामध्ये आमच्या समाजाचं दुःख काय होतं, आमच्या वेदना काय होत्या, जातीयवाद काय होता, स्पृश्य अस्पृश्यता काय होती, गावकी काय होती, महारकी काय होती, आमचं जीवन काय होतं, हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच आमचं जीवन कळालं, दुसऱ्याला नाही कळालं काय होतं. सर्वांना समजलं नाही की आमचं जीवन काय होतं. सर्व डॉक्टर नाही झाले, आमची एकच डॉक्टर होता आमचं निदान करणारा. आणि नुसतं निदान नाही केलं तर त्याच्यावर औषध सुद्धा दिलं, उपाय सुद्धा केला. नुसता उपाय केला नाही तर त्याला दुखण्यातून उभं केलंय आणि चालायला शिकवलंय, पळायला शिकवलं. नुसतंच उभं केलं नाही दुखण्यातून, त्याला टॉनिक दिलं, त्याला ऑक्सिजन दिलं, त्याला सलाईन दिलं. की बाबासाहेब आंबेडकरांनाच आमचं दुखणं माहीत होतं, दुसऱ्याला आमचं दुखणं माहीत नव्हतं. आणि तशा डॉक्टरला साथ देणाऱ्या रमाई आंबेडकर ही एकच स्त्री होती की जी तशा माणसाला साथ देणारी एकमेव भारतात स्त्री होती, रमाबाई आंबेडकर. यांच्या स्मृती आज आपण जयंती करू. बाया सर्वच होत्या, बाया खूप होत्या, परंतु वेदनांची, संवेदनांची, चेतनेची जाणीव ठेवणाऱ्या बाया, बाबासाहेबांची जाणीव ठेवणारी फक्त रमाई होती. सगळ्याच बायाला बाबासाहेब कळाले नाही. सर्व स्त्रियांना बाबासाहेबांची जाणीव नव्हती, रमाई एक होती. आणि म्हणून बाबासाहेब जे मोठे झाले, बाबासाहेब जे दर्जा प्राप्त करू शकले, उच्च पदाला जाऊ शकले, त्यामध्ये एकमेव वाटा रमाईचाच आहे. का? मी मागे सांगितलं की स्त्री अशी चीज आहे, स्त्री अशी गोष्ट आहे की माणसाला वर आणि वर नेऊ शकते, उच्च पदाला नेऊ शकते. आणि स्त्री अशी जादू आहे की माणसाला मातीतही घालू शकते, त्याची माती करू शकते. म्हणून बाबासाहेबांच्या जीवनाची रमाईनं माती होऊ दिली नाही. बाबासाहेबांच्या जीवनाचं रमाईनं सोनच केलंय, माती नाही केली. म्हणून एका यशस्वी पुरुषाच्या मागे आपण स्त्री जी म्हणतो, त्यामध्ये सर्वच पुरुष यशस्वी आहेत. आम्ही कुठं सगळ्याला नापास म्हणतो, होय, सर्वच पास आहे. परंतु जे मेरिट आहे, ती मेरिट काढत असताना, बाबासाहेबांचा इतिहास पाहत असताना, जो बाबासाहेबांना दर्जा मिळाला, सन्मान मिळाला, त्यामध्ये रमाई आहे. मी तुम्हाला जर रमाईचं कुशल कर्म नसतं, त्याच विषयाकडून मी तुम्हाला नेतो. जर रमाईनं कुशल कर्म केलं नसतं तर बाबासाहेबांना संधी मिळाली नसती. बाबासाहेबांच्या यशामागे, कुशल कर्माच्या मागे कुशल मूल आहे, ते रमाई. तेव्हा मूळ कुठं आहे? मूळ आहे रमाई. आपल्याला बुडालाही, मुळालाही, पायालाही
विसरता येत नाही. फांद्याला शेंड्याला आपण पाहतो, परंतु मुळं, बाबासाहेबांची मुळं जी यशाची खोल गेली होती त्याला खत पाणी घालण्याचं काम रमाईनं केले. म्हणून तो वटवृक्ष वाढला, मोठा झाला. त्यामागे सुद्धा कुशल कर्म आहे. कुणाच्या तरी पुण्याईवर कुणीतरी मोठा होत असते, नीट लक्षात घ्या. एक जण पुण्य करतय, त्याच्या पुण्याईवर दुसरा मोठा होत असतो. म्हणून रमाईच्या पुण्याईमुळं बाबासाहेब घडले आणि बाबासाहेबांनी जे पुण्य केलं त्याच्यामुळे आम्ही उभं राहिलो, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. ही सिक्वेन्स आहे. म्हणून आजचे आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आम्ही म्हणतो, बुद्धाचे उपासक म्हणतो, बांधवानो, थोडा थोडा मी समाजशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, थोडं मानसशास्त्रही वाचलं. कारण ते मानसशास्त्र समाजशास्त्र बुद्धिझम मध्येच आहे, त्रिपिटकातच आहे, सुत्त पिटकातच आहे, अभिधम्म पिटकातच आहे, पातिमोक्षामध्येच आहे. हे वेगळं नाही काही. भिक्षूंच्या बाबतीत असेल, उपासकांच्या बाबतीमध्ये असेल. म्हणून परिवर्तन, बदल समाजामध्ये हा एकदम होत नसतो, होणारही नाही. एक तर त्यासाठी आपल्याकडे प्रचाराची यंत्रणा नाही, त्यागी माणसं नाहीत. धम्म प्रचार करायला त्यागी माणसं लागतात. ती त्यागी माणसाची जी बुद्धाने संघ म्हणून, भिक्खू संघ म्हणून तयार केलेली संघटना होती, संघ होता, तो त्यागी माणसाचा होता. तो पूर्ण वेळ अध्ययन आणि अध्यापन करून लोकांमध्ये परिवर्तन घडवित होता. म्हणून त्यावेळेला राजे, महाराजे, क्षत्रिय, ब्राह्मण, शूद्र, वैश्य, स्त्रिया सुद्धा भिक्षुनी होऊन मार्गाला आल्या. प्रचारक होते ना. आज आमच्याकडे प्रचारकाची कमी आहे. प्रबोधन करण्यात आता हे लेकरं आहेत. या लेकरांना महिनाभर 8 दिवस यांना बुद्ध, धम्म, संघवंदना, जयमंगल, अठगाथा, महामंगल सूत्र, रतन सूत्र, कर्णियमेत्त सूत्र यांच्याकडून म्हणून घ्यावर रोज. एका महिन्याच्या आत पूर्ण पाठ करतात की नाही बघा. बिलकुल होत. राष्ट्रगीत रोज होते की नाही शाळेत. पहिल्या काळामध्ये आमचे सारणीकर वगैरे जुने मंडळी, पहिल्या काळात शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून पूर्ण पाढे उभा राहून पाठ करून घेत होते की नाही. कॉम्प्युटर नव्हतं, कॅल्क्युलेटर नव्हतं, काही नव्हतं, पण सर्व पाढे पाठ होते लेकरांचे, कारण रोज म्हणून घेतल्या जात. तसं आज आमच्याकडे त्रिरत्न वंदना असेल, सूत्रपाठ असेल, रोज म्हणून घेतल्या जातं काय नाही ना. सण उत्सवाला आम्ही कधीतरी म्हणतो, मागं पुढं म्हणतो, हे नीट माहीत नाही. एक बाई तर पाण्यात पाहतो वैर्यावानी, मध्येच काहीतरी तिला नीट ते बी म्हणता येत नाही. आता तिची चूक नाही येते, तिचं अज्ञान असेल ते. हे करून घेण्याला आमच्याकडे यंत्रणा नाही. अभ्यास, धम्माचे अभ्यास वर्ग नाही. आता हे रिटायर मंडळी आहे. आता तरुण मुलं किती आहे तिथे? तरुण मुलंच नाही जास्त संख्या, 10-5 असतील. सर्व रिटायर मंडळी. रिटायर मंडळी या कामात आहे. तरुण मुलांचा खरं म्हणजे सहभाग पाहिजे, कारण तरुण मुलांचं भवितव्य घडायचं आहे, पुढे भविष्य त्यांचं उज्ज्वल करायचं आहे, त्यांचं काम आहे. त्यांनी या गोष्टीमध्ये भाग घेतला पाहिजे. त्याग करायला कोणी तयार नाही आणि त्यागाशिवाय काही मिळत नाही. तुम्हाला सांगितलं पाहिजे मी, हे सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुका आहे. घुगवाड नावाचं एक छोटं गाव आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे.
CR सांगलीकर म्हणून आपले एक उद्योजक आहेत, मोठा उद्योगपती आहे, मोठा म्हणजे मोठा, त्याच्याकडे काही 1000 एकर जमीन आहे, तेवढा मोठा उद्योगपती. त्या माणसाने बुद्ध विहारासाठी स्वतःच्या मालकीची 20 एकर जमीन दान केली. तेवढ्यावर थांबला नाही. अनाथ पिंडिकाचं उदाहरण आपण ऐकतो ना नेहमी, जेतवंत सोन्याच्या मोहरात. त्या जमिनीवर त्यानं 15 कोटीचं बुद्ध विहारही बांधलं आणि त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला. बुद्धाच्या काळासारखा आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, राष्ट्र ते कोणालाही आणू शकत, कोणालाही आणणार नाही. 300 भंतेजी महाराष्ट्रात ते 300 भिक्खू निमंत्रित केले. मला सांगून तेवढ्यांचा जाण्या येण्याचा खर्च, तेवढ्याला चिवरदान, तेवढ्याला भोजनदान, तेवढ्याला निवासाची व्यवस्था कशी केली असेल तुम्ही बघा. आपल्याला 4 भंतेजीची करता येते, 300 भंते एकदम शिस्तबद्ध. आणि एकुलता एक मुलगा होता, त्याला तोही वाढला. एकच मुलगी आहे, ती इंग्लंडमध्ये आता शिकायला आहे, IT इंजिनिअरिंग. मुलाच्या नावानं ट्रस्ट केली आणि त्या विहाराच्या उद्घाटनाला 12 नोव्हेंबर 2022 का उद्घाटन झालं. हमारे भंतेजी भी थे हमारे साथ ये 2 वर्ष. 1 लाख लोक त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला होते आणि तेवढ्या माणसाला भोजनाची व्यवस्था होती. तशी सकाळपासून 10 वाजेपासून रात्री 10 पर्यंत सारखं जेवण सुरू होतं. टाईम टेबल नाही. आपल्याकडे काय कार्यक्रम झाल्यावर आपण म्हणतो सगळ्यांना जेवण केल्याशिवाय जाऊ नका, द्यायचंच नाही. घट्टा 2 गट्टे म्हणतच राहायचं, माहिती जेवण केल्याशिवाय जायचं नाही बरं, पण वाढायचं नाही. पाहुण्याला जेवण केलं जायचं नाही, जेवण केलं. आता त्यानं आरबळून म्हणतात जे द्या तरी नाही तर जाऊ द्या तरी. आपल्याकडे काय जेवण केल्याशिवाय जाऊ नका बरं. अरे 2 घंटे झाले ना म्हणायला असाच ते ना. आपली पद्धत अशी आहे. अख्खा दिवस आणि चांगल्या प्रतीचं जेवण. कार्यक्रमापासून 2 किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था ठेवली. का? तिकडे जेवण करून कार्यक्रमाला यावं लोकांनी, कारण इथे गोंधळ नको. कार्यक्रमात आपली माणसं गोंधळ नाही करतात. म्हणजे अशा वाटेला ठेवलं की जेवण करून त्या कार्यक्रमात यावं लोकांनी. 2 किलोमीटरवर पार्किंग ठेवली, 2 किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था ठेवली आणि कार्यक्रम तिकडे वेगळा ठेवला. 1 लाख लोक शिस्तबद्ध. त्यांच्या मुलीनं कन्नडामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या कन्नडा भाषेत, कारण मोठा वर्ग तिथे कन्नडा वर्ग होता आणि मराठी दोन्ही जाणणार. आणि या ग्रस्तानं मराठीमध्ये 22 प्रतिज्ञा. लोकांना आव्हान केलं की ज्यांना ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची असेल त्यांनी उभं राहा. आव्हान केलं. अख्खा मांडव 1 लाख लोक उभे राहिले आणि मुलीनं कन्नडा भाषेत प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञा दिल्या. त्याने मराठीमध्ये लोकांनी तिथे दीक्षा घेतली, 22 प्रतिज्ञा घेतल्या. आजही कधी तुम्ही सांगलीला गेलात, थोडा वेळ काढून सुंदर पाण्याची व्यवस्था, महिलांसाठी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था, भिक्षूंसाठी व्यवस्था, चांगल्या पद्धतीनं थायलंड वरून 10 फुटाची बुद्धाची मूर्ती आणली, सुंदर मूर्ती बसवलेली आहे तिथे. आणि ते बुद्ध विहार 2 वर्षापूर्वी लोकार्पण केले. लोकांना हे करा. हे मी का सांगू लागलो की परिवर्तन हळूहळू समाजामध्ये आमचा जेवढा त्याग आहे, जेवढा काही एवढा परिषद आहेत, जे काही शिष्यमंडळी तयार केली आहे, हे आता वाया जाणार नाही. हळूहळू कारणी लागेल, याचा उपयोग होईल. मी मागच्या वेळेला इथे प्रवचनात सांगितलं होतं की आईच्या पोटात गरोदर असेल ना
तर ते जर आई संकल्प केला की मी याला चांगला बौद्ध भिक्षू करील, तेव्हा भारत बौद्धमय व्हायला सुरुवात झाली असं समजावं, असं बोललो होतो. मागच्या वेळेला आठवत हे मी 2-3 ठिकाणी बोललो. कंधारी मानवत तालुक्यामध्ये भोसा नावाचं गाव आहे. ती मागच्या पौर्णिमेला भोशाची सगळी मंडळी आमच्या इथे आली पौर्णिमेला. एक बाई 8 महिन्याची गरोदर आहे. नवरा, सासू, सासरे, गावातली मुलं, ती मुलंही बरेच झाले, श्रामनेर व्हायला आले. ते भोसा अर्ध गावाला. त्याने काय म्हटले माहित आहे? म्हटले तुम्ही सांगितलं होतं, आम्ही 2-3 ठिकाणी ऐकलं, त्यामुळे आम्ही आता ठरवलंय की ही बाई आमची पत्नी म्हणले 8 महिन्याची गरोदर आहे, याला मुलगी हो का मुलगा हो, यांना चांगलं बौद्ध भिक्षू आम्ही करणार आहेत म्हणले, त्यासाठी इथं आलो म्हणजे. मागच्याच पौर्णिमेला संकल्प करून गेले. मग मी म्हटलं आज बोललेलं आज उद्या काही ना काहीतरी कारणी लागले, आपलं व्यर्थ नाही गेलं. कोणीतरी मनावर घेतलंय, कोणीतरी दाता निघतंय, कोणीतरी विचार करतंय. हळूहळू आमच्या महिलांमध्ये सुद्धा हा विचार येणार आहे. मी त्यागाबद्दल बोललो होतो आता मध्येच की त्याग करणारी मंडळी नाही. पैसा द्यावा लागतं, जमीन द्यावी लागते, भिक्षू तयार करावे लागणार आहेत, विहार निर्माण करावे लागणार आहेत, पालीचे प्रशिक्षण केंद्र निर्माण करावे लागणार आहेत. आता मराठवाड्यामध्ये मी 20 शिष्य तयार केलेले, सर्व उच्च शिक्षित आहेत, चांगलं काम करत आहेत, ठिकठिकाणी सेंटर सांभाळत आहेत. त्यानंतर विहार निर्माण करत आहेत, बुद्धगयेला घेऊन जात आहेत, थायलंड, श्रीलंका, जपान इकडे लोकांना घेऊन जात आहेत. हे लोकांना जागृतीचं काम, समाजाला दिशा देण्याचं काम आपलं प्रॅक्टिकल सुरू आहे. आणि जोपर्यंत प्रॅक्टिकल आपण करणार नाही, थेअरी सोपी आहे. आमचे रुपाली भंते जे होते जुने, काही मंडळींना माहिती आहे, ते कडक बोलायचे. एखाद्या वक्त्याचं 1 तासभर भाषण ऐकायचे, ते असं बसले आहोत. वक्ते भाषण करायचे ना पहिले, 1 तास त्याचं भाषण होऊ द्यायचे. मग ते बाबासाहेबांनी हे केलं, बाबासाहेबांनी ते केलं, बाबासाहेबांनी हे केलं सांगायचं ना वक्ता. मग त्याचं संपल्यावर भंतेजी नंतर म्हणायचे माईकवर, तू काय केलं ते सांग ना, म्हणजे तू काय केलं ते सांग ना थोडं. म्हणजे एक ठोक माणसाला डायरेक्ट अटॅक करत होते. बाबासाहेबांना काय केलं ते सांगितलं, तू काही एखादी शाळा काढली काय, बोर्डिंग काढली काय, काही मुलं दत्तक घेतले काय, अनाथ आश्रम काढलं काय, व्रत आश्रम काढलं काय, एखाद्या विहारला जागा दान केली काय, एखादा पगार दिला काय, एखादी महिन्यातलं पेन्शन दिलं काय, तू काय केलं ते सांग ना. म्हणजे बाबासाहेबांनी हे केलं तेच केलं सांगायला, त्याचे सारं भाषणाचं पाणी होऊन जायला. सांगायचं तात्पर्य हे की आम्हाला प्रॅक्टिकल व्हावं लागणार आहे. सुधारणा समाजाची करायची म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. रोज घ्यावं लागतंय, भांडण घ्यावं लागतंय. आणि भांडण घ्यायला कोणी तयार नाही. आम्ही भांडण विकत घेत असतो. जेवढे मानणारे माणसं आहेत तेव्हा त्यातही हे भंतेजी बरे नाही म्हणणारी मी माणसं काही आहेत, तुम्हाला हे सांग नाहीत काय म्हणू देत, बरे नाहीत म्हणू देत, त्याचं त्याला काय म्हणायचं म्हणू देत. आम्ही त्याची पर्वा केलेली नाही, करतही नाही, पुढेही करणार नाही. आमच्या परभणीला एक पत्रकार होता, हे गवंडेजी, आमचे सहजरावजी, यांना जुन्या माणसाला माहिती. गोष्ट 30 वर्षापूर्वीची आहे. मला म्हटले, भंतेजी या कार्यकर्त्यासंग तुम्ही कशाला भांडण घेतलं? एक दिवस म्हणले
तुमचं मर्डर होईल, रेल्वे पटरीवर टाकून आत्महत्या केली म्हणून म्हणतील म्हणजे लोक तुम्हाला. ते तोंड वाचून मेला, माझ्या समोर मेला ती माणूस बरोबर, मला माहित या नाही माहिती. बघा 30 वर्षापूर्वी या कार्यकर्त्यासोबत तुम्ही काहून भांडण घेतलं? आम्ही सत्यासाठी, तत्वासाठी, शिलासाठी, चारित्र्यासाठी, बाबासाहेबांच्या विचाराचं राखण करण्यासाठी कोणतंही भांडण घ्यायला तयार आहे. मी घेत असतो, विकत घेतो भांडण. आणि मला भांडणाचं भीती वाटत नाही, वाटली नाही. आता तर विषयच नाही, विषय संपला. म्हणून समाज सुधारणा करायची तेव्हा दगड फार मारायले, पण महात्मा फुले पळून गेले असते पुण्यातून. लई लोक दगड मारायले म्हणजे शेण फेकायले, शिवाजी आले, बरे म्हणणार झाले. फुले पळून गेले असते पुण्यात, गेले का पळून? पुण्यातच राहिले. पेशव्याच्या विरोधातच, जातीयवादाच्या विरोधातच, ब्राह्मण्याच्या विरोधातच झगडले. आणि आज महात्मा फुल्याचेच पुतळे, ब्राह्मणाचे पुतळे नाहीत पुण्यामध्ये, फुल्याचेच पुतळे. म्हणून यश कुणाच्या मागे येत असते? सत्याच्या मागे यश येत असते, कुशल कर्माच्या मागे यश येत असते, त्यागाच्या मागे यश येत असते. 4 दिवस बरे असतात खोट्याला. म्हणून बुद्धाची शिकवणूक ही बांधवानो त्यागाची शिकवणूक आहे, बलिदानाची शिकवणूक आहे. उपासकाने दान द्यायला शिका, मुलं दान द्या, जमिनी दान द्या. बघा सिद्धार्थ हाती आंबेले यांनी आपल्याकडे मूर्ती दिली इथे बिहारामध्ये. तुमच्या सर्व लोकांच्या परिश्रमामुळं, सहकार्यामुळं, दान देणगीमुळं इथे मूर्ती मिळाली. आणि एवढंच नाही, राजकारण आम्हाला अस्पृश्य नाही, राजकारणी माणसंही अस्पृश्य नाहीत. राजकारणी माणसाला धार्मिक बनवण्याची ताकद आमच्यात आहे. आम्ही त्यांच्यासारखं बनत नाही, त्यांना इकडे वळवतो. आज संजय बनसोडे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत. उदगीरला 15 कोटीचं बुद्ध विहार बांधलं त्यांनी, साधी गोष्ट आहे. 15 कोटी रुपये आणले. मंत्री आमदार खूप झालेत. पंतेजी म्हटले आपल्या जिल्ह्यामध्ये हे पद आहे, जात आहे म्हटले. हे काही पदाची गॅरंटी नाही म्हटले, मग 4 दिवसाचं आहे म्हटले. आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे बुद्ध विहाराचे प्रश्न असतील, जेवढे स्मशानभूमीचे प्रश्न असतील, ते प्रायोरिटीने, प्रामुख्याने तुम्ही सर्व पुढे आणा. ते सर्व प्रश्न मी आपल्या जिल्ह्यातले पहिले निकाली काढतो म्हटले. मला त्यांनी स्वतः सांगितलं. पूर्णेला आले परवा माझ्याकडे, तेव्हाही सांगितलं. म्हणजे समाजाच्या प्रश्नासाठी आम्ही राजकीय लोकांना तयार करतो. आज आमचे सिद्धार्थ हाती आंबेले आज थायलंडला गेले, इकडे लडाखला आले पायी पदयात्रेसाठी. इथे तर पदयात्रा काढलीच काढली. थायलंड वरून आता आणखी ते मूर्त्या, मागच्या वेळेला मूर्त्या आणल्या, आणखी मूर्त्या आणतायत. धम्माचं काम त्यांनी करू नये का? केलं पाहिजे, त्याची जबाबदारी आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. भगवान बुद्धाने क्षत्रिय राजांना धर्मात आणलं की नाही? वैश्य राजांना धर्मात आणलं की नाही? बिंबिसार, अजातशत्रू हे कोण होते? यांना धम्माच्या मार्गात बुद्धाने आणलंच नाही. बुद्धाचा काही स्वार्थ नव्हता, त्यांच्या कल्याणासाठी. म्हणून अशाही लोकांनी, जे पैसेवाले लोक आहेत, त्यांनी धम्मासाठी समर्पित करावं. ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ज्ञान द्यावं. ज्यांच्याकडे मुलं आहेत त्यांनी मुलं द्यावीत. ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी जमिनी द्यावी. ज्याला जे करता येईल त्या त्या पद्धतीनं उपासकाने धम्माच्या कार्यासाठी करावं, जेणेकरून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षेला फलप्राप्ती होईल, फलनिष्पत्ती होईल आणि आपण अनुयायी म्हणून सिद्ध होईल.
उपासक म्हणून आपल्याला सिद्ध व्हायचं असेल तर हे प्रॅक्टिकल होणं आवश्यक आहे. आता माझ्याकडे कितीतरी लहान लहान मुलं आहेत जे अनाथ आहेत, ज्यांना आई नाही बाप नाही, अशी मुलं मी सांभाळतो. त्यांना ट्रेनिंग देऊन चांगले बौद्ध भिक्षू बनवायचं काम सुरू आहे. आता एक मुलगा पय्यावंश आमचे छोटे पण त्याची काल परवा थायलंडला पाठवलं. 15 दिवस शिबिरासाठी नित्य विपස්සनेच्या शिबिराला गेले. भैयारत्नाला श्रीलंकेला पाठवलं. ते सर्व भंतेजी ठिकठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवून छोटे भंतेजी प्रचारासाठी तयार करण्याचं काम आपल्याकडे सुरू आहे. आणि त्यासाठी उपासकांनी रसद पुरवणं जरुरीच आहे. उपासकांनी प्रोत्साहन देणं या कामाचा जरुरी आहे. या समाजासाठी चालना देणं उपासकांचं काम आहे. एवढं तरी तुम्ही करू शकता. परभणीचे उपासक उपासिका आपले जागृत आहेत. एक चांगलं काम आपण महावंदनेचं काही वर्षापूर्वी सुरू केलं. त्याला बऱ्यापैकी यश आलं. त्याचा आदर्श म्हणून लातूरला महावंदनेचा कार्यक्रम सुरू झाला. आमचे पयानंद भंती नसले तिथे यश आलं. तिथे चांगली प्रथा सुरू झाली. तिथला आपला आदर्श घेऊन नांदेडला सुरू झालं मागच्या वेळेला. आता नांदेडला सुद्धा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ हळूहळू आमचा विचार आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही चांगली प्रथा सुरू राहिली पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न आहे. केवळ परभणीतच होऊन चालणार नाही. झालंय आपण करू लागलो सर्व जिल्ह्यात. आणि हा महावंदनेचा उपक्रम परभणीनं सुरू केला. याचा आदर्श संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता पसरवतो आहे. त्याची दखल घेतली जात आहे. आज सम्यक समृद्ध बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान आणि वर्मानगर येथील आमचे विपස්සना केंद्राचे सर्व उपासक उपासिका यांनी समन्वयाने छान कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि चांगलं नियोजन करून भिक्षूंच्या प्रवचनाची संधी उपासकांना ऐकायला मिळवून करून दिली. निश्चित या कुशल कर्माचा त्यांना लाभ होईल. आपण सर्वजण आलात, मला नेहमीच ऐकता, पुढेही ऐकणार आहात. मी काय आपल्यासाठी मी नेहमीच आपल्यामध्येच आहे असल्यासारखा. केव्हाही परभणीला कार्यक्रम काही असेल तर मी हजर असतो. पूर्णा म्हणजे काही फार लांब नाही, परभणीमध्येच आहे. तेव्हा सातत्याने प्रवचनाचे प्रबोधनाचे शिबिराचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि त्यासाठी उपासकांनी लाभान्वित व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाच्या सर्व संयोजकांना आयोजकांना धन्यवाद देतो. सर्वांचं जय मंगल हो. सर्वांचं जय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.